महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। 50 दिवसावीत अरे या बिबट्याचा बंदोबस्त, अरे या बिबट्याचा बंदोबस्त। बिबट्याच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको, मुंबई आग्रा महामार्ग ठप्प। शिंदखेडा तालुक्यातील यावर्षी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हा परिषद माजी सदस्य ललित वारुडे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं आहे। शिंदखेडा तालुक्यातील कमखेडा फाटा येथे आंदोलन करण्यात आलेले आहे। या परिसरात बिबट्याचा अनेक दिवसांपासून वावर सुरू आहे। शेतात जाण्यासाठी, जनावरे चारण्यासाठी तसेच रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे धोकादायक झाले आहे। शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला असताना वन विभागाकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। वारंवार तक्रारी करूनही बिबट्याचा बंदोबस्त न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे आणि याशिवाय महावितरण विभागाकडून शेतासाठी रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा केला जात असल्याने धोका अधिक वाढलेला आहे। रात्री अंधारात शेतात पाणी देण्यासाठी जाताना बिबट्याचा सामना होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटते आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज पुरवठा रात्रीऐवजी दिवसा करण्यात यावा अशी मागणी प्रशासनाकडे केलेली आहे। बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे। या आंदोलनात सुमारे 400 ते 500 शेतकरी सहभागी झालेले होते। मोठ्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर उतरल्यामुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता। आंदोलनस्थळी बंदोबस्तासाठी केवळ 5 ते 6 पोलीस कर्मचारी उपस्थित होते। शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली। संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या वरिष्ठ पातळीवर कळवण्याचे आश्वासन दिल्यानंतर काही वेळाने आंदोलन मागे घेण्यात आले। मात्र लवकरात लवकर ठोस कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। बिबट्याचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि कृषी पंपांना दिवसा लाईट मिळाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही मुंबई इंदोर आग्रा महामार्गावरती हा रास्ता रोको करतोय। कारण तापीकाठच्या आमच्या सर्व गावांमध्ये कृषी धनाचं प्रचंड नुकसान बिबट्याने केलं आहे। रात्री आढळणारा बिबट्या आता हा दिवसा लोकांना आढळतोय, म्हणून कापूस वेचणी, ऊस तोडणी आणि अनेक आमची पाणी भरण्यासारखी कामं शेतकरीची ही बंद पडलेली आहे। प्रचंड भय मध्ये आमचा हा विभाग आहे आणि त्याचबरोबर कृषी पंपांना दिवसा लाईट मिळावी याच्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। आमची वन विभागाला आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा याच्यासाठी आणि विद्युत महावितरण मंडळी शिंदखेडा या मंडळाला विनंती करतो की आम्हाला शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळाली पाहिजे। जोवर बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तोवर या विभागामध्ये कृषी पंपांना लाईट ही दिवसा मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे।